किंवा लालीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला असेल, तेव्हा ह्याने लालीला मारून टाकलं आणि तिच्या बॉडीची विल्हेवाट लावली. दॅट्स ऑल ब्रो. युअर विटनेस. थँक्यू ब्रो. गोपाळ, तुम्हाला यावरती साक्षीदाराची उलट तपासणी करायची आहे का? नाही जज साहेब, साक्षीदारांच्या साक्ष्या योग्य आहेत. ॲडव्होकेट युगंधर प्रताप यांच्या युक्तिवादाला तुम्हाला प्रतिवाद करायचा नाहीये. नाही जज साहेब, उलट आज मला कोर्टासमोर खरं काय ते सांगायचं आहे. समोर येऊन बोला. आता इथं विटनेस बॉक्समध्ये माझ्या घरच्यांनी, नातेवाईकांनी जी साक्ष दिली ती सगळी खरी आहे. जज साहेब, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. त्याच्यामुळे जे काही खरं आहे ते मला कबूल केलंच पाहिजे. नक्की काय कबूल करतायत हे? यांनी माझा छळ केला आहे तर नाही ना सांगत आहेत, पण असं का करतील? जज साहेब, मीच खोटं सांगितलं त्या घरी गेल्यात म्हणून, पण त्या माहेरी नव्हत्या गेल्या. माहेरी गेले नव्हते, त्या घरीच होत्या. मग कुठे गेली होती? जज साहेब, माझं मन लय खायला लागलंय, भीती वाटायला लागली मला. मला काय सुधारणा झाले, काय करू कळत नाही. म्हणून जे काय सत्य, जे खरं आहे ते आज मी कोर्टासमोर सगळं खरं खरं सांगणार आहे. बोला, काय कबूल करायचंय तुम्हाला? जज साहेब, मी हे मान्य करतो, माझ्या बायकोचा, लतिका उर्फ लालीचा मीच खून केलाय.